डिझेलच्या ड्रमला झाकण नव्हतं म्हणून लावलाय कांदा आणि इकून तिकून काढायला गेलो तर झाला मोकार मोठा वांदा. तर मंडळी झाला असं की सकाळी सकाळी आंब्याच्या हार्वेस्टिंगला माणसं आले होते आणि त्यांचं गाडी लोड करायचं काम चाललं होतं. जवळजवळ त्यांनी आज 50 जाळ्या खुडल्या होत्या आणि ते जाळ्या घेऊन निघालीच होती. तेवढा दाजींचा मिनी बाकासूर आणला आणि पप्पांचं चाललं होतं इकडे कागद गोळा करायचं काम. तर तुम्ही म्हणशाल का या वावरात नेमकं करायचंय काय, तर या वावरात आहे ना आपल्याला डायरेक्ट गांजाची शेती करायची. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो का विषय असा झाला, एका भावानं आपल्याला कमेंट केली तू फॉर्च्युनर घ्यायची लायकी का. आता शेतीच्या जोरावर फॉर्च्युनर घ्यायची म्हणल्यावर 2 नंबरचा धंदा तर करावाच लागेल. म्हणून मग बांबू फाशीला बांधून घेतला आणि डायरेक्ट काने वाढायला सुरुवात केली. तेवढ्यात बघितलं का पप्पा चालले खांद्यावर दगड घेऊन. पप्पांचा या दगडांवरती एवढा राग आहे का वावरात दिसलं का डायरेक्ट बाहेर नेऊन टाकी. त्या देदानकान श्रीलंकाच कार्यक्रम बरं का. आता मी रट्ट्यामध्ये तारी आवळल्या आणि बांबू फिट करून घेतला आणि त्यानंतरच जेव्हा ट्रॅक्टरला न्यूट्रल करायला गेलो, ट्रॅक्टर चालूच कुठं होतोय गाड्या. मग इकून तिकून न्यूट्रल झाला आणि चालू केला. आता चालू केल्याच्या नंतर कसा दोरीत काना वडतोय, नात करती काय नात कर. तरी काय मी 2 नंबरच्या गांजाच्या फुक्या मारून तर झाल्या आहे. पण तुम्हाला सांगतो या वावरात मी काय करणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दिसलच. आता मी काय सांगत नाही, हा वकर सोडून दिला आणि याला सारे यंत्र जोडायचंय. आता सारे यंत्र जोडायचं होतं तेवढ्यात पप्पा डिझेल घेऊन आले आणि त्या डबकीला डायरेक्ट कांदा बुच्चन म्हणून आणलाय. आता तो काढायला गेलो तो गेला ना मधी राव. विषयच गंभीर झाला. आणि एका हाताने डिझेल वतणं ही एक कला आहे आणि शूटिंग काढणं ती 2 नंबरची कला आहे आणि ती तुमच्या भावाला चांगलीच अवगत आहे बरं का. सपाट्यामध्ये सपाटा वाजवी डिझेल वतून घेतलं आणि त्यानंतर पप्पाला म्हणलं तुम्ही आता सारे यंत्रावर बसा, मी डायरेक्ट एका दोरीत दंड वडितो. पप्पा म्हणे फक्त दंड वाकडा येऊ दे मग तुला सांगतो. फाशीचा बांबू काढून नाही तुला टिचावलं तर नाव बदलून ठेव गाड्या. आता त्यानंतरच सगळं काम आवरलं. दाजींचा बाकासूर डायरेक्ट रिटायरमेंटला लावला होता आणि निघालो होतो घराकडे. तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा.